सर्वांना सविनय जय भीम। येत्या 1 जानेवारी 2026 रोजी साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या स्वागताची संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहे आपल्याला दिसतंय। भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या अनेक अनुयायांच्या प्रत्येक सेवा सुविधा पुरवण्याची सध्याची तयारी एकूण महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी चालू आहे। सर्व प्रशासनाची सर्व स्तरातली लोक या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतायत। त्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबरीने आपण पाहतोय गेल्या 15 दिवसापासून येण्याच्या रस्त्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गांच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। इथे कुठल्या जागेवर पार्किंग असणार आहे, कुठल्या जागेवर आरोग्य सुविधा असणार आहे, कुठल्या जागेवर पोलीस प्रशासनाची व्यवस्था असणार आहे। याच बरोबरीने स्वागत कक्षाच्याच बाजूला आपण मागच्या अनेक वर्षांपासून स्तंभाकडे ज्यावेळी जातो त्यावेळी आपण पाहिलंय की आतमध्ये एंट्री करण्याच्या 2 लाईन याच्या आधी होत्या, पण गेल्या काही वर्षापासून वाढत असलेल्या अनुयायांची संख्या पाहता मागच्या वर्षी 20 लाख अनुयायांची संख्या होती आणि त्यालाच अनुसरून या वर्षीच्या तयारीमध्ये आमची जी मागणी होती की इथे येणाऱ्या या जागेवरनं मेन रस्त्यावरनं आतमध्ये येत असताना चेंगराचेंगरी होते, बऱ्याचदा गर्दी होते, माता भगिनी आबालवृद्ध या ठिकाणी येत असताना या स्लोपमुळे त्या जागेमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो, अडचण होते, मोठ्या संख्येनं हा लोंढा इथं अडकला जातो। त्यामुळं या वर्षी आपण पाहू शकता की एंट्रीच्या ज्या लाईन आहेत, ज्या आतमध्ये जाणारे जे काही रस्ते आहेत, यांची संख्या, या रांगेची संख्या 2 वरनं 4 ते 5 एक इमर्जन्सी अशी ठेवलेली आहे। त्यामुळं इथं येणारा जो लोड होता तो निश्चितच त्यामध्ये आपल्याला येणारी अडचण आहे ती नक्की थांबेलच। त्याचबरोबरीनं संपूर्ण पार्किंग पासनं इथपर्यंत अनेकदा मोठ्या लोकसंख्येमुळे रस्त्यावर मोठ्या संख्येने अनुयायी असल्यामुळे चालत यावं लागतं पार्किंग पासनं। स्तंभ परिसरामध्ये अभिवादन झाल्यानंतर ज्या कोणी आपल्या माता भगिनी असतील, ज्यांची लहान मुलं असतील, त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था याच स्तंभाच्या मागच्या बाजूला केली गेलेली आहे। मागच्या वेळी या हिरकणी कक्षाची आम्ही मागणी केली होती, त्याची हिरकणी कक्षांची संख्या 3ची होती। पार्किंगच्या प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष उभे केलेले आहेत। स्तंभाच्या मागे मात्र या हिरकणी कक्षाची जी काही संख्या आहे ती 6ची आहे, हे आपण लक्षात घ्यावी। त्याचबरोबरीने स्तंभाच्या उजव्या बाजूला, मागच्या बाजूला शौचालय आणि इतर व्यवस्था केलेली आहे, आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांची देखील संख्या यावर्षी वाढवण्यात येणार आहे। ड्रेनेजची जी काही गाडी असणार आहे, ते स्वच्छतेची जी गाडी असणार आहे ती सातत्याने या बाजूला सक्रिय असणार आहे। त्यामुळं असुविधा होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची काळजी प्रशासन घेत आहे, तशा आम्ही सूचना देखील करत आहोत। आपण पाहतोय या मागच्या वर्षी म्हणजे 2025ला 1 जानेवारीला आलेल्या अनुयायांची संख्या ही 20 लाखाची होती। यावर्षी आणखी आनंद द्विगुणित होतोय। 208वा शौर्य दिन साजरा करत असताना येणाऱ्या अनुयायांची संख्या ही 25 लाखापर्यंत आम्हाला अपेक्षित आहे। या सर्व नियोजनाचा एक भाग म्हणून, या सर्व नियोजनाचं जे प्रत्येक चळवळीतला प्रत्येक घटक काम करताना दिसतोय त्याच्यातला एक घटक म्हणून अभिमान वाटतोय, आनंद होतोय। महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातनं, नॉर्थ इंडियापासून साऊथ इंडियापर्यंत येणारी जी लोक आहेत, या सर्वांचं स्वागत करण्याची जी काही संधी मिळते आंबेडकरी अनुयायी म्हणून ती स्वीकारत त्यासाठी महिनाभर 2 महिने काम करत आहोत। निश्चितच येणाऱ्या लोकसंख्येची, येणारी जनता जी आहे, येणारे जे अनुयायी आहे त्यांच्या संख्येनुसार आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे ग्रामीण भाग आहे। आपण चैत्यभूमीला जातो, मुंबईला कॉस्मोपॉलिटन शहर आहे, मेट्रो शहर आहे। आपण नागपूरला जातो दीक्षाभूमीला, मेट्रो शहर आहे। त्यामुळे तिथे असणाऱ्या शहराची एकूण व्यवस्था आणि आपण भीमा कोरेगावला शौर्यभूमीत येतो, इथलं हे जे आहे हे कुठलंही मेट्रोपॉलिटन शहर नसून हे ग्रामीण भाग आहे। त्यामुळे काही मर्यादा निश्चितच येतील। पार्किंगच्या संख्या ज्या आहेत, पार्किंगच्या ज्या जागा आहेत
त्या निश्चितच शेती असल्यामुळे अनेक ठिकाणी सरकारने त्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु या सगळ्या म्हणजे आपल्या घरामध्ये 5-6 माणसं असली, आपल्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांची संख्या जर अचानक वाढली तर त्या गृहिणीचा किंवा जो कोणी त्या ठिकाणी प्रमुख माणूस असतो त्याचं यजमानाचं त्याच्यावर थोडासा लोड होऊन थोडंफार आपलं कमी जास्त होत असतं। या सर्व शक्यता लक्षात घेऊन आपल्या येणाऱ्या अनुयायांच्या सोबतच आपल्याच सोबतीच्या माणसाची देखील जबाबदारी, माझा समाज माझी जबाबदारी या अर्थाने आपण घेऊन येणाऱ्या काही प्रॉब्लेम असतील त्यामध्ये एकमेकांना निश्चित मदत करा। येता 1 जानेवारी हा शौर्य दिन निश्चितच अतिशय उत्साहात पार पडणार आहे। 25 लाखाच्या संख्येने लोक जर येणार असतील तर त्याचा उत्साह हा निश्चित आहे। येत्या 2026च्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भेट दिलेल्या गोष्टीला या प्रसंगाला 100 वर्षाची कडे सुरुवात होणार आहे। त्याचा देखील आपल्याला आनंद या ठिकाणी साजरा करायचा आहे। त्याचबरोबरीनं माझं अतिशय महत्त्वपूर्ण गेल्या काही दिवसापासून अनेकांचे फोन येत आहेत, सोशल मीडियावरनं पण तुम्ही मला सांगताय की काही जण म्हणण्यापेक्षा इकडं ज्यांना बंदी केली गेलेली आहे येण्यासाठी त्याचं कारण म्हणजे फक्त सामाजिक तेढ निर्माण करणारी काही मंडळी आहेत, काही नतद्रष्ट मंडळी आहेत की ज्यांना समाज किंवा अनेक लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी विघ्न संतोषीपणा करण्याची सवय झालेली आहे आणि विघ्न संतोषीपणा करण्याबरोबरच स्वतःचा TRP वाढवून घेण्याची सवय झालेली आहे। त्याच्यातली काही भुईनळे, आपण काय म्हणतो त्याला, छत्र्या उगवतात ना पावसाळी काही, तशा दर डिसेंबरच्या 15 डिसेंबर नंतर एक भुई छत्री उगवती, कुत्र्याची छत्री असती तशी, आणि त्या छत्रीतला एक असणारा व्यक्ती भीमा कोरेगावचा मी अमुक आहे, भीमा कोरेगावचा स्तंभ ही माझीच मालमत्ता आहे या उद्देशाने काही वक्तव्य करत असतो, स्वतःच्या रील्स व्हिडिओ तयार करत असतो। सर्व समाजामध्ये या महाराष्ट्राची समतेची पार्श्वभूमी आहे, तिला डळमळीत करण्याचा प्रयत्न करत असतो। काही धनदांडग्यांचा किंवा धर्मांध शक्तीचा जो पुरस्कार करतो असा व्यक्ती काही दिवसापासून भुंकतोय असं म्हणायला हरकत नाही। तो जे वक्तव्य करतोय त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करा। एखाद्या कामाला ठेवलेल्या व्यक्तीची जेवढी किंमत असते तेवढीच किंमत त्याची आहे। त्याला इथं कामाला ठेवलेलं आहे पण सरकारने त्याला काही दिवसापूर्वी कामावरनं काढूनही टाकलेले, त्यामुळे त्याची जास्त दखल घेण्याची गरज नाही किंवा माझ्या समाजाने त्याच्याकडे लक्ष द्यावं इतकी त्याची किंमत नाही। त्यामुळं त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर व्यक्त होण्यापेक्षा त्याचा TRP वाढवण्यासाठी, त्याच्या रील्सचे फॉलोअर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तो जे काही प्रयत्न करत आहेत त्याच्याकडे डोळे झाकपणे दुर्लक्ष करा। येत्या 1 जानेवारीच्या निमित्ताने या शहरामध्ये, पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि त्याचबरोबरीनं इथे ज्या पद्धतीनं दाखवलं जात आहे की वातावरण खराब असणार आहे, वातावरण गरम असणार आहे, तो असा करणार आहे, तो तसा करणार आहे, आपण आंबेडकरी अनुयायी आहोत, आपण संविधानवादी कार्यकर्ते आहोत, संविधानाला मानणारी लोक आहेत। त्यामुळे संविधानावर आणि इथल्या कायद्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या। इथं कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, इथं कुठल्याही प्रकारची अशांतता नाही, अगदी चांगल्या पद्धतीनं पोलिसांचं नियोजन आहे। यावर्षी 14,000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। त्याचबरोबरीने प्रशासनाची संख्या देखील 12 ते 13,000 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार आहे। त्यामुळे आपण अगदी निर्धास्तपणे, मागच्या वर्षी देखील आपण 30 ते 31 तारखेपासूनच अभिवादनाला सुरुवात केली होती। आपण मागे पाहत असाल की बऱ्याच अंशी या ठिकाणी स्तंभाची सजावट झालेली आहे। आपण 31 तारखेपासूनच या अभिवादनाला या ठिकाणी लोक येत आहेत। बऱ्याच वेळी 1 तारखेला ज्यांना जमत नाही अशा आबालवृद्ध देखील, पुणे शहर जिल्ह्यातली लोक देखील आपण पाहतोय की या ठिकाणी भेट देऊन जात आहेत। त्यामुळं आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता येता 1 जानेवारी हा शौर्याचा इतिहास, शौर्याला सलामी देत आपण साजरी करण्यासाठी या कार्यक्रमाला यावं। या शौर्यभूमीतून तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। जय भीम।